राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस सरी सक्रिय आहेत आणि उद्या 31 तारखेला सुद्धा काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल. तो कुठे होईल ते सर्व पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या. फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 30 जुलै सायंकाळचे 5:15 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. त्या अगोदर जो काल अंदाज दिला होता पूर्व विदर्भामध्ये अतिशय मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता होती. तर त्याप्रमाणे गडचिरोलीमध्ये अतिवृष्टी झाली. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात. नागपूरच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचा जोर जरी कमी असला, तर काही ठिकाणी मध्यम सरी या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. तर इकडे पश्चिमेकडील किंवा मध्यवर्ती भाग आहे विदर्भाचा, त्या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार अपेक्षेने पाऊस झाला. पश्चिम भागामध्ये मध्यम, त्यानंतर मराठवाड्याच्या भागामध्ये हलका मध्यम. हा जो मधला भाग आहे हलकासाच पाऊस झाला अपेक्षेप्रमाणे. दक्षिणेकडील भागात मध्यम ते जोरदार आणि उत्तर कोकणाकडे मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी या पाहायला मिळालेल्या आहेत. आणि आत्ताची जर स्थिती पाहिली तर जे डीप डिप्रेशन आहे, ते साधारणतः आपल्या गोंदियाच्या आसपासच्या भागापर्यंत पोहोचलेलं आहे. आता याची तीव्रता हळू कमी होताना दिसते. पण तरी ही सिस्टमचा प्रभाव आपल्या राज्यावरती आज रात्री आणि उद्यासुद्धा काही प्रमाणात पाहायला मिळेल. ही सिस्टम अशा प्रकारे उत्तर-पश्चिमेकडे जाईल. सध्या मान्सूनचा आज पट्टासह राजस्थान, मध्य प्रदेश होती या सिस्टममधून अशा प्रकारे पुढे गेलेला आहे आणि पावसाचे ढग हे या सिस्टमच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये बऱ्याच प्रमाणात ढगाळ हवामान आहे. काही प्रमाणात पावसाचे ढगही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि थोडेसे हे उत्तरेकडचे कोरडे वारे येत आहेत. त्यामुळे कोकणात किंवा घाटात किंवा मध्य महाराष्ट्र इतर भागांमध्ये मागच्या सिस्टमच्या तुलनेत या सिस्टममुळे जास्त पाऊस अजून तरी पाहायला मिळालेला नाही. मात्र मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये या सिस्टमचा जास्त प्रभाव आहे. त्यानंतर उद्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे काही भाग या ठिकाणी या सिस्टमचा प्रभाव राहील. सॅटेलाइट इमेजमध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः जे डिप्रेशन आहे, डीप डिप्रेशन या ठिकाणी भंडारा, गोंदियाच्या आसपासच्या भागामध्ये अशा प्रकारे आहे. हे उत्तर-पश्चिम म्हणजे नागपूरच्या आसपासहून, वर्धा, अमरावतीच्या आसपासहून अशा प्रकारे या ठिकाणी मध्य प्रदेशच्या इंदोरकडे जाण्याचा अंदाज आहे. म्हणजे याच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये त्यामुळे पावसाच्या या घटना या आपल्याला पुढील 24 तासामध्ये पाहायला मिळतील. सध्या जर आपण पाहिलं तर चंद्रपूर, गडचिरोली चांगल्या पावसाचे ढग आहेत. जोरदार पाऊस सक्रिय आहे. वर्ध्यातही जोरदार पाऊस सक्रिय आहे. नागपूरच्या वर्ध्याला लागून असलेल्या भागांमध्ये जोरदार पाऊस हा सक्रिय आहे. भंडारा, गोंदिया, क्वचित हलक्याशा सरी आहेत, हलक्या मध्यम सरी आहेत. जालना, छत्रपती संभाजीनगरचा सीमावर्ती भाग मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम सरी देणारे ढग आहेत. जालना इकडे हलक्या मध्यम सरी देणारे ढग आहेत. परभणी, हिंगोली हलक्या मध्यम सरी देणारे ढग आहेत. नांदेड, यवतमाळ मध्यम ते जोरदार पाऊस सरी देणारे ढग आहेत. लातूर, धाराशिवच्या काही भागामध्ये हलका किंवा हलक्या मध्यम सरी देणारे पावसाचे ढग दिसतायत. संपूर्ण घाट भाग आहे. नाशिकपासून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या आसपासचा जो भाग आहे, घाटाचा या ठिकाणी मध्यम सरी आहेत. कोकणात अधूनमधून मध्यम सरी पाहायला मिळत असतील. त्यातल्या त्यात रत्नागिरीकडे थोड्याशा जोरदार सरी आहेत. नंतर अहिल्यानगरच्या उत्तर-पूर्व भाग जो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर लागून आहे, या ठिकाणी सुद्धा मध्यम सरी पावसाच्या या पाहायला मिळत आहेत. नवीन ढगनिर्मिती इकडे मध्य प्रदेशच्या आसपास आहे आणि ही जी काही सिस्टम आहे या ठिकाणी अशा प्रकारे ढगांची वाटचाल याच्यामुळे ही होणार आहे. हे जे मध्य प्रदेशचे ढग आहेत ते पुन्हा एकदा बुलढाणा, अकोला, अमरावतीकडे आपल्याला येताना पाहायला मिळेल. रात्री बऱ्याच भागांमध्ये मेघगर्जनेसह तर काही ठिकाणी बिना गर्जनेच्या मुसळधार सरी होतील. नक्की कुठे होतील? तर या ठिकाणी अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आज रात्रीत होणार आहेत. यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली तसेच छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे भाग रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान मध्यम ते जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार पाऊस सरी पाहायला मिळतील. धुळे, नंदुरबार रात्री उशिरा ते पहाटे किंवा पहाटे ते सकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार. नाशिक पहाटे ते सकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस सरी आपल्याला पाहायला मिळतील. काही ठिकाणी मुसळधार सरी राहतील. त्यानंतर इकडे अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर मध्यम सरींची शक्यता आहे. सोलापूरच्या उत्तर भागामध्ये सुद्धा रात्री उशिरा ते पहाटे दरम्यान मध्यम सरी पाहायला मिळतील. पुण्याच्या उत्तर भागामध्ये सुद्धा हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. घाटामध्ये मध्यम ते जोरदार सरी रात्रीसाठी राहतील. कोकणामध्ये मध्यम ते जोरदार सरी रात्रीसाठी राहतील. त्यानंतर वर्धा, चंद्रपूर या हे ठिकाणी ज्या सरी आत्ता चालू आहेत जोरदार, या कायम राहतील. जोरदार किंवा मुसळधार पाऊस राहील. गडचिरोलीकडे मध्यम ते जोरदार. नागपूरच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार, नागपूरच्या इतर भागामध्ये मध्यम किंवा हलक्याशा काही ठिकाणी सरी, भंडारा, गोंदिया रात्री हलक्या मध्यमच सरी राहण्याची शक्यता ही दिसत आहे. हे तर आज रात्रीची शक्यता झाली. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या नंदुरबारमध्ये
अतिमुसळधार किंवा एका ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसते. नाशिक घाट अतिमुसळधार किंवा इकडे पुणे घाट अतिमुसळधार किंवा एका ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील. त्यानंतर धुळे, जळगावचे उत्तर भाग मुसळधार किंवा एका ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील. सातारा घाट, कोल्हापूर घाट मुसळधार किंवा एका ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाण्याचे काही भाग, अकोला, अमरावतीचे काही भाग सकाळच्या सरीमध्ये म्हणजे सकाळ-सकाळी किंवा दुपारपर्यंत बुलढाणा, अकोला, अमरावतीकडे पाऊस राहतील. छत्रपती संभाजीनगर, नाशिक दुपारपर्यंत किंवा रात्री उशिरापर्यंत म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारपर्यंत पावसाची शक्यता आहे की दुपार ते सायंकाळपर्यंत. तर नाशिकमध्ये पूर्ण दिवस पाऊस होण्याची शक्यता उद्या आहे आणि या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील. पालघर, ठाण्याचे अंतर्गत भाग, सिंधुदुर्ग, गोव्याचे काही भाग असतील. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील. मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर अहिल्यानगरचे उत्तरेकडील काही भाग आहेत. पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम मध्यम सरींची शक्यता ही दिसत आहे. या व्यतिरिक्त राहिलेल्या राज्यातील भागामध्ये जर आपण पाहिलं तर या भागामध्ये नागपूर म्हणण्यापेक्षा अमरावती, वाशिम, जालना, छत्रपती संभाजीनगर राहिलेला भाग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूरचे पश्चिम भाग किंवा सांगलीचे पश्चिम भाग हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. राहिलेला जो राज्याचा भाग आहे सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता उद्यासाठी तरी नाहीये. क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात. हा तर आपला अंदाज होता. जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या नाशिक घाट, पुणे घाट अतिवृष्टी होण्याचा या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटर पर्यंत सुद्धा वाढेल. या ठिकाणी वेगवान वाऱ्यातील याच ठिकाणी नाही तर उत्तर महाराष्ट्र, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, कोकण जोरदार वारे उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत या सिस्टीमच्या प्रभावाने. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक पूर्व, पालघर, ठाणे, रायगड आणि सातारा घाटमाथा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या म्हणजे या ठिकाणी 115 मिलीमीटरहून अधिक तर लाल रंगाच्या भागामध्ये 205 मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अहिल्यानगरचे काही भाग, छत्रपती संभाजीनगरचे काही भाग या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. जालना, बीड मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. परभणी, हिंगोली, नांदेड हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना. विदर्भातील इशारे पाहिले तर बुलढाणा, अकोला आणि अमरावती मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. तर वाशिम, यवतमाळ, वर्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. तर राहिलेले पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये इशारे नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.